महासागर न्यूज. भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते. त्यांनी काय तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची? त्यांना तर तुम्ही त्यांचा सन्मान केला, त्यांना पद्मभूषण केलं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप नेत्यांनी कान उघडून ऐकावं. टिपू सुलतानच्या हातामधल्या अंगठीमध्ये शिरामांचं नाव होतं, हे विसरू नका. एकतर माननीय हर्षवर्धन सपकाळ आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी एक म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन ते परकीयांविरुद्ध लढले टिपू सुलतान. हे वाक्य पहिलं लक्षात घेतलं पाहिजे का त्या टिपू सुलतानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानलंय याच्यामध्ये. ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु दुसरा प्रश्न माझा असा आहे की भारतीय जनता पक्षाला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे काय? त्यांनी भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते. त्यांनी काय तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची? त्यांना तर तुम्ही त्यांचा सन्मान केला, त्यांना पद्मभूषण केलं वाटतं. म्हणजे कशा करता छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी अवहेलना केली होती खरं म्हणजे. त्यांनी तर त्यांचं पद्मभूषण झाले. ते प्रशांत कोरटकर काय बोलले होते, सुधांशी त्रिवेदी काय बोललेले आहेत आपण सगळे आठवा. श्रीपाद छिंदम काय, राहुल सोलापूरकर काय बोलले होते. आणि याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तुमचा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणपट्टीत जो पुतळा होता वाऱ्यानं पडतो तो, आणि काय तो पुतळ्याची काय अवहेलना झाली? कुणी त्याच्यातले कोण आर्किटेक्ट, कोण बांधणारे, कोण कल्पक आणि कोणी भ्रष्टाचार केला याची चौकशी केली का तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली श्रद्धा दाखवण्याचा खोटा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने करू नये. त्यांची कोणतीही श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण वेळोवेळी त्यांनी अपमानच केलेला आपल्या सगळ्यांना दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यानं उडून जातो. त्यावेळेस का नाही तुम्ही निषेध केला त्याचा? त्यावेळेस का गप्प बसले? काय चौकशी केली? कोण आहे गुन्हेगार त्याचं? याचंही उत्तर मिळालं पाहिजे. भाजपचे नेते असं त्यांना काहीच अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा दाखवण्याचा. तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे. वेळोवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत चुकीचे उद्गार काढलेले आहेत. सर, एप्स्टीन फाईलचे मुद्दा आता सध्या गाजत आहे आणि त्याच्यावर फार मोठ्या नेत्यांचे नाव येत आहे. काय म्हणणार आहात यावर? नाही, आता आपण तर सर्वजण ऐकतोच आहोत. परंतु एप्स्टीन फाईलना काय कोणाचं बदनामी काय याच्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याचं मात्र मोठं नुकसान त्या एप्स्टीन फाईलनं केलेलं आहे. केवळ त्यामुळं अमेरिकेबरोबर करार करावा लागला आणि शेतीमालाचं 0 ड्युटी बसणार आहे त्याच्यावर, आणि ते आवक अमेरिकेची होणार आहे. ते मोठाले श्रीमंत शेतकरी जे आहेत अमेरिकेतले ते इथं काही शेती उत्पादनं पाठवणार आहेत. एप्स्टीन फाईलनं फार मोठा तोटा आमच्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांचा केला, ही वस्तुस्थिती आहे. आणि आमचं माल मात्र ते जाताना 18% टॅक्स त्याच्या उलटा ड्युटी बसणार आहे. याच्यापेक्षा काय ती एप्स्टीन फाईलचं काय, कोण राजीनामे देतंय, कोण गप बसून घेतंय याच्यावर आम्हाला काय, आमच्या शेतकऱ्याचं काय होणार? त्या एसटीचा काही संबंध नसताना आम्हाला त्रास होऊन राहिला शेतकऱ्याला, ही वस्तुस्थिती आहे. टिपू सुलतानच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांतर्फे ज्या पद्धतीचं आता वक्तव्य येत आहेत आणि ज्या पद्धतीचा पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी आंदोलन करण्याचा जो प्रयत्न चाललाय ते पाहून हसावं का रडावं अशा तऱ्हेचंच त्या ठिकाणी मत आम्हाला मांडता येईल. याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना टिपू सुलतानबद्दल प्रचंड प्रेम होते एकेकाळी. ज्या पद्धतीनं अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला नाव देण्याचा प्रस्ताव, त्याचे सूचकच भाजपाचे तत्कालीन महानगरपालिकेचे पक्षाचे अध्यक्ष होते, तत्कालीन माजी महापौर होते. 2013ला ज्या पद्धतीनं एम पूर्व वॉर्डमध्ये एका रस्त्याला शहीद टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा जो काही प्रस्ताव होता, त्या प्रस्तावामध्ये सगळ्यांच्या जास्त सह्या या भाजपच्या नेत्यांच्या होत्या. आताच्या ज्या महापौर आहेत मुंबईच्या, रितू तावडे, त्यांचं नाव त्या ठिकाणी वरती दिसतं. 2001 साली गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अनेक नगरसेवकांनी दुसऱ्या रस्त्यासाठी नामकरणाच्या संदर्भामध्ये अनुमोदन दिलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांचेच कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्या पद्धतीचे गौरव उद्गार टिपू सुलतानच्या संदर्भामध्ये काढतात, ते BS येदुरप्पा असतील किंवा पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील, यांनी ज्या पद्धतीनं कर्नाटकाच्या विधानसभेमध्ये गौरव उद्गार काढले, तर आता यांचं मत बदलण्याचं कारण काय?
केवळ ध्रुवीकरणाचं विकृत राजकारण करायचं हाच त्याचा अजेंडा आहे आणि त्यामुळे या विकृत राजकारणाला थारा महाराष्ट्रामध्ये कोणी महासागर न्यूज.